आर्थिक स्वातंत्र्य असो किंवा एखाद्या जॉब मधून आपल्याला हवं असलेले स्वातंत्र्य असो, ते कोणी तुम्हाला हातात आणून नाही देणार आहे, तर ते तुम्हाला मिळवावं लागणार आहे. मार्केटमध्ये तुम्ही खूप लोक बघाल ज्यांनी एखाद्या फील्डसाठी त्यांच्या आयुष्यातली 10 आणि 15 वर्ष घालवलेली आहेत एखाद्या कंपनीसाठी, एखाद्या टायटलसाठी, आणि अचानक एका दिवशी त्यांच्या मेलबॉक्स मध्ये मेल येऊन पडतो की एखाद्या नवीन AI टेक्नॉलॉजीमुळे, रिसेशनमुळे किंवा कंपनीला कॉस्ट कटिंग करायची म्हणून तुम्हाला एका महिन्याच्या नोटीसवरती जॉब सोडून द्यायला लागणार आहे. ले ऑफ झालेत हजारोंच्या संख्येमध्ये. म्हणून सांगतोय, जेव्हा तुम्ही एखादा जॉब करताना या 3 गोष्टी कधीच इग्नोर करू नका. नंबर 1, 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड हा तुमच्याकडे असलाच पाहिजे, आणि जेव्हा जॉब करतात तेव्हाच त्यातली एक स्पेसिफिक अमाऊंट दर महिन्याला इन्व्हेस्ट करायला शिका. जर कुठलीही रिस्क आली तर त्यावेळेस तुम्ही स्टेबल राहू शकाल यासाठी. नंबर 2, जरी जॉब करत असाल तरीही हाय पेइंग स्किल्स वरती काम करत राहा. माझं एक पर्सनल ओपिनियन आहे की त्या स्किल्स तुमच्या जॉब फील्डच्या व्यतिरिक्त असाव्यात, कारण की एकतर तेच काम ऑफिसमध्ये पण आणि घरी येऊन पण करायला तुम्हाला बोर नाही होणार. दुसरी गोष्ट, त्यातून तुमची पर्सनॅलिटी डायनामिक होईल. तिसरी गोष्ट, ज्या दिवशी तुम्हाला कळेल की या फील्डमध्येच काही करणं शक्य नाही, तर त्यावेळेस पण तुमच्याकडे आत्मविश्वास असेल की या फील्डच्या बाहेर पण मला काहीतरी येतं करण्यासाठी. पॉईंट नंबर 3, त्यावेळेस जॉब करताना त्याच्यासोबतच एक साईड हसल बिल्ड करायचं. एकतर तुम्हाला त्यातून अल्टरनेट इन्कम सोर्स हा मिळेलच, पण तुम्ही जॉबवरती ओव्हर डिपेंडंट पण नाही राहणार. तुम्हाला तो आत्मविश्वास आलेला असेल की मी स्वतःच्या हिमतीवरती काहीही करू शकतो जर का उद्या माझ्याकडे जॉब नसेल तर. साईड हसल म्हणजे काहीतरी रॉकेट सायन्स वगैरे नाहीये. मी जे काम करताय तीच गोष्ट घरी येऊन स्वतःसाठी ऍज अ फ्रीलान्स करा किंवा त्याच्यावरती कंटेंट क्रिएट करा. खूप काही गोष्टी आहेत करण्यासारख्या. म्हणून मी म्हणालो होतो की फ्रीडम इज नॉट गिव्हन, इट्स बिल्ड ओव्हर टाइम.